सिटी न्यूजच्या विशेष फायर ऑडिट रिपोर्टचा मोठा इम्पॅक्ट समोर आला आहे। अमरावतीतील कोचिंग क्लासेसमध्ये अग्निसुरक्षेच्या गंभीर त्रुटी उघड करणारा सिटी न्यूजचा रिपोर्ट प्रसारित होताच मनपायुक्त वर्षा लड्डा यांनी तातडीने दखल घेत शहरातील कोचिंग क्लासेस संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत आयुक्तांनी सर्व संस्थांना फायर ऑडिट, इमर्जन्सी एक्झिट, अग्निशामक यंत्रणा आणि सुरक्षा प्रशिक्षणाबाबत कडक निर्देश दिलेत। नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका आता ऍक्शन मोड मध्ये आली असून सिटी न्यूजच्या बातमीचा हा मोठा प्रभाव मानला जात आहे। सिटी न्यूजने शहरातील कोचिंग क्लासेसमधील फायर सेफ्टीच्या प्रश्नांवर विशेष रिपोर्ट प्रसारित केला होता। या रिपोर्टची गंभीर दखल घेत मनपायुक्त वर्षा लड्डा यांनी शहरातील सर्व प्रमुख कोचिंग क्लासेस संचालकांची बैठक घेतली। या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले। प्रत्येक कोचिंग क्लासने फायर ऑडिट पूर्ण करणे, अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवणे, इमर्जन्सी एक्झिट स्पष्ट ठेवणे आणि कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आलेत। अग्निशामक विभागाने फायर ऑडिटचे निकष स्पष्ट करत विद्युत सुरक्षा, पाण्याची उपलब्धता, बचाव व्यवस्था आणि सुरक्षा मानकांची माहिती दिली। नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय। यासोबतच कोचिंग क्लासेस आणि हॉस्पिटलकरिता एक समान SOP तयार करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत। सिटी न्यूजने उपस्थित केलेल्या फायर सेफ्टीच्या मुद्द्याची प्रशासनाने गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठे पावले उचलले आहेत। आता कोचिंग क्लासेस प्रशासन कितपत नियमांचे पालन करते आणि फायर ऑडिट किती प्रभावीपणे पूर्ण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।